तर एक देश एक टॉपला सुद्धा परवानगी देऊ नका. पोलिसांनी ठरवलं तर डीजे एका मिनिटात बंद होईल. तुम्ही सांगितलं काका नाही ठरवलं तर डीजे आतच येणार नाही. की सोलापूरची ओळख खरंच खराब व्हायला लागली आहे. पुन्हा मुंबईसारख्या शहरात फिरत असताना बोलत असताना प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागतंय. नाईलाजाने कदाचित आमच्या हातनं पण कधीतरी डीजे लागला असेल. मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा अप्पर आयुक्तांसह मान्यवरांच्या उपस्थितीत बहुसंख्य मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्णकर्कश डीजेच्या आवाजावर बंदी हवी या लोकभावनेचा आदर करत डीजे बंदीचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना थोरला मंगळवेढा तालमीचे नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर शहरात मिरवणुकीसाठी डीजे बंदी व्हायला हवी. डीजेमुळे कर्णकर्कश आवाजामुळे अनेक शहरांमध्ये सोलापूरची बदनामी होत आहे. मागील काळात काय झालं हे काढत बसण्यापेक्षा आत्ता काय करायचं आहे यावर चर्चा हवी. डीजे बंदीसाठी आम्ही सर्व मंडळी तयार असून प्रशासनाने आता महत्त्वाची भूमिका निभावली पाहिजे असे आवाहन केले. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. याशिवाय पोलीस आयुक्त एम राजकुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मनीषा पाटील, विविध विभागांचे प्रमुख प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. यावेळी आरिफ शेख, UN बेरिया, हेमा चिंचोळकर, देवेंद्र भंडारे, लता फुटाणे, महेश घाडगे, गौरव जक्कापुरे, लखन गायकवाड, ॲडव्होकेट संदीप बंद, मतीन बागवान, श्रीनिवास मेहत्रे, अनिता पवार, प्रियांका भोसले आदींनी रस्ते, लाईट, मार्ग, परवानाबद्दल अडचणी विषयांवरती प्रकाश टाकून कार्यवाही करण्याची मागणी केली. तर एक देश एक टॉपला सुद्धा परवानगी देऊ नका. एक देश एक टॉप ज्याला कुणाला लावायचं आहे, पारंपरिक वाद्य असेल ते करणे असतील किंवा डीजे लाव म्हणजे साऊंड लावला तर त्यांच्या समोर ते पारंपरिक वाद्य पाहिजे. ते वाद्याचा आवाज येण्याकरता जेवढा डीजे लावतो म्हणजे हे साऊंड लावता येईल तेवढा साऊंड लावा. प्रामुख्यानं सर आमच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. इथं असलेले सगळे राजकीय पुढारी आहेत. येणारे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असेल, सगळ्यांना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास प्रचंड भेडसावतो. आम्ही कुणाला नाही म्हणू शकत नाही. डीजे लावायला लाख रुपये, 1.25 लाख, 1.5 2 लाख रुपये लागतात. 4-5 उमेदवार ठरलेले असते. आमच्याकडे ते 10,000 माझ्याकडनं, माझ्या विरोधाकडनं 20,000, ह्याच्याकडनं 15,000. आमच्याच 5 लोकांकडनं घेते. मतदार आपल्याला पडणार नाही, पण या सगळ्याला पोचायचं काम करतो आपण. ही वस्तुस्थिती आहे, सगळ्याला माहित आहे. सर पोलिसांनी ठरवलं तर डीजे एका मिनिटात बंद होईल. तुम्ही सांगितलं काका नाही ठरवलं तर डीजे आतच येणार नाही. इथं राहून हा महत्वाचा विषय. इथं कुणाकडे डीजे आहे त्यांना साहेब कायमस्वरूपी कुठं पाठवायची तयारी पण तुम्ही करू शकता. जरा थोडंसं तुम्ही डोळ्याने बघितलं, तू इथं डीजेचा धंदा सोडून दुसरा कुठलाही धंदा कर, पण डीजेचा धंदा करणाऱ्यांकडे तुम्ही आता आवर्जून ती लिस्ट द्या. काय लागलंय, ती लिस्ट एवढी मोठी आहे आणि त्या लिस्टला कोण लक्ष देत नाही. नवीन पोरं काय नाही, डीजेला एवढं मोठे पैसे मिळतात म्हणून ना कुठलंही कर्ज काढावे, डीजेचं साऊंड विकत घ्यावे. बिझनेस आहे सोलापुरात. कमीत कमी 200 डीजेवाले सेटअप, 200. त्यांचा एखादा सेटअप 15 लाख, 30 लाख, 40 लाखाचा सेटअप आहे. त्या मुलांना आता तुम्ही सांगा, तुम्ही एकतर हा बिझनेस वेगळ्या पद्धतीने करा किंवा नवीन मुलं या धंद्यात येणार नाही ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आमच्या काकांनी सांगितलं मला बोलताना की सोलापूरची ओळख खरंच खराब व्हायला लागली आहे. पुन्हा मुंबईसारख्या शहरात फिरत असताना बोलत असताना प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागतंय. नाईलाजाने कदाचित आमच्या हातनं पण कधीतरी डीजे लागला असेल. मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो की माझ्या हातनी अशा काही चुका घडल्या असतील. पण आता आम्ही राजकारण विरहित ह्या सोलापूरचा विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि काय अधिकाऱ्यांनी साहेब सोलापुरात काय चालू आहे, काय बंद आहे, ह्याच्यापेक्षा डीजे बंद झाला पाहिजे. ह्यासाठी एकदा तुम्ही ठामपणे घ्या, आम्ही तुमच्या सगळे आणि हे पुढाऱ्यांनी सगळ्यांनी सांगा. आपण कुणाचाही डीजे सोडवायला कुठल्याही पोलीस स्टेशनला जायचं नाही आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी केलं पाहिजे. खास करून मी सिनियर सिटीजन, तुम्ही काल जे मोर्चा काढला, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. माझं तर म्हणणं आहे सगळ्या राजकीय पक्षाचे जे कुणी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या बी घरापर्यंत जावा. त्यांना बी एकदा सांगा, ऑफिसमध्ये बसून 3 आमदारांना सांगा की या लोकांना तुम्ही ताकद देऊ नका. वेळ पडली तर तिथेही जाऊ. प्रॉब्लेम काय झालाय, आमचा प्रॉब्लेम सांगतो. मतभेदन म्हणून आम्ही हे सगळं करतो. आम्हाला जेव्हा लक्षात येईल की आम्ही दिल्यामुळे आमची मतं कमी होणार आहेत, त्याशिवाय पुढारी आम्ही सगळे शांत होणार. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला मतं मिळतात, पण जेव्हा आम्ही डीजे लावलो तर आमची
पद्धत जातील ही जाणीव जर सगळ्या पुढाऱ्यांना झाली तर मला सांगा कोण डेरिंग लोक ही सगळं चालले राजकारणासाठी चाललेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ठरवा, जे डीजे लावेल, जे डीजेला सपोर्ट करेल, जे पुढारी डीजे समोर नाचेल त्याचे मतदान करायला नाही. कसं काय होईल सगळं? यांची गरज पण लागणार नाही, सोलापूरकरांनी ठरवावं लागेल त्यासाठी. शुद्ध नागरिक आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, तुम्ही आता ही मोहीम चालू करा. सगळे वेगवेगळ्या ट्रेनचे लोक आहेत, इथे शूटिंग चालू आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आता ही मोहीम सुरू झाली आहे. आणि साहेब सोलापूर शहर असं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता 2 वर्षाला सगळे येत आहेत. श्री गणेशा गणपतीचं व्हावं लागतंय. गणपतीत झाला श्री गणेशा, नाहीतर काय होतंय, तुम्ही अमुक समाजाला दिलं, अमुक महापुरुषाच्या वेळेस झोपला होता का, आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळं ऐकावं लागतंय. आता गणपतीत बंद झालं तर मग इथून पुढे वर्षभर सगळे सण आहेत, सगळे सण महापुरुषांच्या जयंत्यापासून. आणि माझं काय म्हणणं आहे, कालच्या तारखेपर्यंत काय घडलं, कालच्या दहीहंडीपर्यंत कोण लावलं, कोण नाही लावलं, कोण काय केलं, सगळं विसरून जा. पण आता गणपतीच्या पहिल्या दिवसापासून हे सोलापुरात पद्धत बंद होईल. हा मोहीम आयुक्त साहेब या सिनियर लोकांसाठी आणि तुम्ही आणि कलेक्टर साहेब इथं आहात म्हणून मी बोलतोय, तुम्ही करा. अजून एकदा डीजेच्या संदर्भात फक्त राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची सर्व इच्छुक उमेदवारांची मीटिंग बोलावण्यात असते. आणि साहेब तुम्ही त्याचा पुढाकार घ्या. तुम्हाला माहिती आहे तुमच्यापाशी ओरडत कोण कोण येत आहे, ती लिस्ट आहे, ती मंडळ आहे, त्या सगळ्यांना बोलवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एवन पोलीस स्टेशन वाईज ह्याच्या बैठका घ्या. आणि ही जी आता मोहीम चालू झालेली आहे याच्यासाठी तुम्ही तिन्ही महापालिका आयुक्तातील या सगळ्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं डीजे मुक्त सोलापूर करूया. आणि पारंपरिक वाद्य बरोबर जी मंडळ करतील ना त्यांना मदत करण्याकरता काहीतरी एक चांगली योजना आणा. तुम्ही इतकं सगळं बंद करण्यासाठी केलंय. तुम्ही आता सांगितलं की आम्ही लेझिम वाटतो, आम्ही काही मंडळांना मदत करतो. तुम्ही पण ठरवा की जे पारंपरिक वाद्य करतील, जे ढोल लावतील, लेझिम लावतील, झांज लावतील, अशांना प्रोत्साहन देण्याकरता चांगलं सन्मान होईल, त्यांना समाजात मान मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण आपण जर करू शकलो साहेब तर नक्की डीजे बंद झाल्याशिवाय राहणार नाही. गणपतीमध्ये आपण श्री गणेशा करावा, कुणाच्याही भावना दुखवणे हा उद्देश नाही आहे, पण जे सगळ्यांच्या भावना आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त जय हिंद.